नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत वसमत येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये. आपल्यासोबत स्वतः वंचितचे उमेदवार आहेत. एकंदरीत ते जनतेसमोर काय काय समस्या घेऊन जात आहेत, काय मुद्दे घेऊन जात आहेत, या प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत, काय सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय? निश्चित तर या प्रभागामध्ये हे वंचितचा प्रभाग आहे आणि जेणेकरून जे बघितलं तर मी जेवढं फिरलो या प्रभागामध्ये वार्डामध्ये लोकांचे जे खरोखर जे समस्या आहे ते आतापर्यंत कोणी त्या प्रश्नावर कोणी उत्तर दिलेलं नाही आणि कोणी विचारलं सुद्धा नाही. जसे की अंगणवाडी, शाळा आणि हे रस्ते नाल्या भरपूर कामं असे झालेले नाहीत. त्याच्यामुळे आज मला या वार्डामध्ये उभं टाकावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे आज मी ॲडव्होकेट सिराज शेख या प्रभाग 1 मधून उभं टाकलेलो आहे. तर प्रभाग झाला विकास झाला असता तर लोक हे काही पागल नाहीत. लोकांना पैसे देऊन मतं विकत घेणं हे सध्याचं राजकारण चालू आहे. लोकांना दमदाटी करणं, ते दमदाटी करून पॉलिटिक्स मध्ये उतरायची आवश्यकता नव्हती. कारण की विकासच्या नावावर तुम्ही मतं घ्या आणि विकास करून दाखवा लोकांना, जनतेला. ते असं कोणत्याही प्रभागामध्ये झालेलं नाही. आज मी इथं थांबलेलो आहे त्याच कारणामुळे. या प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत आणि नगरसेवकाकडे तुम्ही अगोदर तक्रार केली नाही का? तुम्ही तर मतदार होतात, आता उमेदवार आहात. अगोदर तक्रारी केल्या नाहीत का या समस्यासाठी? मी अगोदर जे नगरसेवक होते, अगोदरचे माजी नगरसेवक ज्यांना म्हणूत आपण, त्यांच्याकडे मी लोकांना पाठवलं होतं. मी स्वतः गेलो होतो. तर माजी नगरसेवकांनी असा आरोप केला होता की आम्ही विकास केला. अरे विकास केला तर कुठे केला तुम्ही? यांचे लोकांचे मला मतच मिळाले नाहीत, हे उत्तर त्यांचं होतं. तर मतं मिळाले नव्हते तर मग तुम्ही आता परत कशाला येतात हात जोडून? जर मतं मिळाले नसते तर मग तुम्ही यायलाच नाही पाहिजे प्रभागामध्ये, परत उभं टाकायलाच नाही पाहिजे. मग आज माझे जे आहेत, मी सध्या हा मुद्दा घेऊन आलेलो आहे की या विकासामध्ये शिक्षणाचा मुद्दा मेन आहे. या प्रभागामध्ये बॅकवर्ड मध्ये गेलेला वार्ड आहे. कारण की जेणेकरून लहान मुलांसाठी शिक्षण गरजेचं आहे. अंगणवाडी नाही, बालवाडी नाही, नाल्या नाहीत, बरोबर रस्ते नाही आहेत आणि गुडघ्या आहेत एवढं पाणी साचतोय मला. आपण नक्कीच पाहू शकता या प्रभागामध्ये काहीच विकास झाला नाही असा आरोप त्यांनी केलेला पाहायला मिळतोय. एकंदरीत नाल्या असताल, त्याच्यानंतर कचरा गाडी असेल, या प्रभागामध्ये येत नसल्यामुळे त्यांनी माजी नगरसेवकावर आरोप देखील केलेला पाहायला मिळतोय. आता तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? तुम्ही जनतेमध्ये जाताय, काय म्हणतात लोक म्हणतात वकील साहेब आम्हाला परिवर्तन पाहिजे. आता हे गुत्तेदारी टक्केवारी घेणारे आम्हाला नको म्हणून सरळ उत्तर देत आहेत. कारण की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, सुशिक्षित व्यक्ती पाहिजे वार्डामध्ये आणि आम्हाला जेणेकरून विकास पाहिजे. महत्वाचा मुद्दा विकास. विकासामध्ये काय म्हणतात, लोकांचे प्रश्न काय आहेत? विकासामध्ये शिक्षण, पाणी, नळ आणि कचरा घेऊन जाणारे प्रामुख्याने हे आणि शौचालय हे प्रामुख्याने त्यांचे प्रश्न आहेत. आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच त्यांना समाधानी करू. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर प्रश्न तेच आहेत, मुद्दे परत तेच आहेत. प्रश्न सुटले नाही कशामुळे, काय वाटतं तुम्हाला? आणि पाहितला प्रश्न तर तुमच्यावर लोकांनी विश्वास कशामुळे ठेवायचा? कारण काय नेमकं? प्रश्न याच्यामुळे सुटलेले नव्हते अगोदर की, कारण की लोक अगोदरचे माजी होते त्यांनी पैशाने मतं विकत घेतलेले होते. डायरेक्ट थेट आरोप त्यांनी सरळ सांगितला की पैशाने मतं विकत घेतलेले आहे आणि हे काम मी सध्या करणार नाही. जेवढं माझ्या बजेट असेल तेवढंच मी अर्ध बजेट मध्ये काम, पूर्ण बजेट आला तर त्याचे अर्ध बजेट खशामध्ये आणि अर्ध्या बजेटमध्ये निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आणि लोकांचं जे आहे आता माझ्यावर विश्वास ठेवणं याच्यामुळे की हा एक सुशिक्षित व्यक्ती आहे, ॲडव्होकेट आहे, वकील आहे आणि जेणेकरून हे लोकांचा विकास कराल आणि हे प्रश्न त्यांच्यामध्ये कुठं ना कुठेतरी आलेले आहे. कोणासोबत टक्कर वाटते तुमची? आता टक्कर तर मी जसं सांगू शकत नाही, कारण की आता हे जे भ्रष्टाचार लोक जे आहेत ना यांच्यासोबत माझी टक्कर आहे, बाकी दुसऱ्यासोबत कोणाचं. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल या प्रभागामध्ये काहीच विकास झाला नाही. एकंदरीत पैशाने विकत घेऊन मतदान घेतल्यामुळे उमेदवारांनी या प्रभागात विकास केला नाही असा आरोप त्यांनी केलेला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मला संधी द्या, नक्कीच शहराचा, या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आणि आता येणाऱ्या 21 तारखेला जनता कोणाला संधी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.